मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळापूर्वीच वर्षा निवासस्थानी पोहोचले। महापरिनिर्वाण दिनानिमित्त आढावा बैठक त्यांची इथं पार पडतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होतीये। बैठकीला देवेंद्र फडणवीसांची ऑनलाईन उपस्थिती आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये लाखो अनुयायी येत असतात, गर्दी होते। कशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन आणि पोलिसांचा बंदोबस्त कसा असेल या संदर्भातली ही आढावा बैठक आहे। ही दृश्य आपण पाहतोय। शिंदे ही बैठक घेत आहेत। या संदर्भातले ताजे अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेलेले आहे। शुभम, काय माहिती मिळते? आढावा बैठक मुख्यमंत्री घेत आहेत, देवेंद्र फडणवीस यांची ऑनलाईन उपस्थिती आहे, अजित पवारही आहेत का? काय माहिती मिळते? श्रेयस, आता जी आहे बैठक संपन्न झाली अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवघ्या काही वेळ आधीच जे आहेत वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते आणि जसे ते पोहोचले तसंच त्यांचा पहिल्या माळ्यावर असलेला कॉन्फरन्स रूममध्ये ते गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची ऑनलाईन बैठक जी आहे ती पार पडलेली आहे, ज्यामध्ये माजी खासदार राहुल शेवाळे, दीपक केसरकर, संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते त्या कॉन्फरन्समध्ये आणि भूषण गगराणी देखील उपस्थित होते। ऑनलाईन ही बैठक जी आहे ही झालेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आणि या बैठकीसाठी महाराष्ट्रामध्ये दादरमध्ये 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जो असतो याबद्दलचा सर्व आढावा जो आहे एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। किती पोलीस तैनात असतील, किती स्पेशल फोर्सेस तैनात असतील, सोबतच BMCचे किती कर्मचारी या दिवसासाठी कार्यरत असतील कामासाठी। 5 तारखेपासून ते 7-8 तारखेपर्यंत आहे 2 ते 3 दिवस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील आंबेडकर अनुयायी येत असतात मुंबईमध्ये, दादरमध्ये येत असतात। त्या अनुषंगाने ही बैठक आहे। अजून एक या बैठकीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा होता की 5 तारखेला जो आहे महायुतीचा शपथविधी सोहळा CSTच्या आझाद मैदान या ठिकाणी होत आहे आणि कुठेतरी काही संघटनांनी आणि पक्षांनी जो आहे निषेध व्यक्त केला होता की या ठिकाणी तुम्ही शपथविधी घेऊ नका, तुम्ही अन्य कोणत्याही ठिकाणी घ्या। तर त्याबद्दल देखील काही गोष्टी ज्या आहेत पोलीस प्रशासनाकडनं आणि BMC कडनं एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळत आहे। श्रेयस, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या माहितीसाठी।